शेतकरी बंधूंनो, यावर्षी तुम्ही कापूस पिकाला पर्याय म्हणून मका पिकाची लागवड करणार असेल, तर नेमकी कोणत्या मकाच्या वाणाची निवड करणे आपल्याला तिथं फायद्याचं ठरणार आहे. शेतकरी बंधूंनो, मका वाणाची निवड करत असताना नेमकी काय काळजी घेतल्या गेली पाहिजे? तर सर्वप्रथम ते वाण कमी कालावधीमध्ये येणारं असलं पाहिजे, म्हणजे लवकर येणारं वाण असलं पाहिजे. त्याचबरोबर उच्च उत्पादनक्षम असलं पाहिजे. कणस ही मोठी असली पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, कमी पाण्यामध्ये चांगला टिकाव धरणारं ते वाण असलं पाहिजे आणि चांगलं रोगप्रतिकारक्षम वाण असलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मक्याची एक 4 ते 5 टॉप वाणं सांगणार आहे. शेतकरी बंधूंनो, माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असेल, तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, यावर्षी आपण जर बघितलं तर पाऊस यावर्षी अनियमित असेल किंवा अतिशय कमी असेल. तर अशा परिस्थितीमध्ये मका पिकाची तुम्हाला लागवड करायची असेल, तर नेमकी कोणत्या वाणाची तिथं निवड केली गेली पाहिजे? तर याच्यामध्ये लवकर येणारे वाणं आपल्याला तिथं फायद्याचे ठरणार आहे. तर यामध्ये पहिलं जे वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर ते आहे श्रीकर सीडचं 8199. शेतकरी बंधूंनो, हे लवकर येणारं वाण आहे. साधारण 95 ते 105 दिवस या वाणाचा जो पक्वतेचा कालावधी आहे. जलद वाढणारं वाण आहे. एकसारखी कंस या वाणाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. हलक्या आणि मध्यम जमिनीसाठी तुम्ही या वाणाची जी इतर लागवडीसाठी निवड करू शकता. कमी पाण्यातही चांगला टिकाव धरणारं हे वाण आहे शेतकरी बंधूंनो. म्हणजे ड्रॉट टॉलरन्स वाण असून एकरी 30 ते 35 क्विंटल पर्यंत जर चांगलं नियोजन तुम्ही ठेवलं, तर उत्पादन या वाणातून मिळतं शेतकरी बंधूंनो. त्यानंतर पुढचं जे वाण आहे, तर ते आहे नाथ सीडचं NMH 1133. हे पण शेतकरी बंधूंनो थोडंसं लवकरच येणारं वाण आहे. साधारण 100 ते 110 दिवस या वाणाचा पक्वतेचा कालावधी असून मध्यम ते भारी जमिनीसाठी तुम्ही या वाणाची निवड करू शकता. शेतकरी बंधूंनो, मोठी कंस असून भरपूर दाणे या वाणाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर हा वाण सुद्धा कमी पाण्यामध्ये चांगला टिकाव धरणारा वाण आहे. म्हणजेच शेतकरी बंधूंनो, जर पावसामध्ये अनियमितता असेल, तर हा वाण तुम्हाला तिथं चांगला फायद्याचा ठरू शकतो. एकरी 30 ते 35 क्विंटल पर्यंतचं जे उत्पादन आहे, तर ते या वाणाचं आपल्याला मिळतं. त्यानंतर पुढचा वाण आहे डिकाल्ब DKC 9165. शेतकरी बंधूंनो, हा वाण थोडासा उशिरा येणारा वाण आहे. साधारण 110 ते 120 दिवस या वाणाचा पक्वतेचा कालावधी आहे. मध्यम ते भारी जमिनीसाठी तुम्ही या वाणाची तिथं निवड करू शकता. शेतकरी बंधूंनो, लांब कंस आणि जास्त दाणे या वाणाचं वैशिष्ट्य असून एक पानभरी क्षेत्रासाठी हा चांगला वाण आहे. म्हणजे तुमच्याकडं थोडंसं पाणी देण्याची सुविधा जर उपलब्ध असेल, तर या वाणाची तुम्ही तिथं निवड करू शकता. उच्च उत्पादनक्षम असा वाण असून शेतकरी बंधूंनो, एकरी 35 ते 40 क्विंटल पर्यंतचं जे उत्पादन आहे, तर या वाणाचं मिळतं. त्यानंतर पुढचा वाण आहे शेतकरी बंधूंनो, हायटेकचा 5106. हा वाण थोडासा मध्यम कालावधीमध्ये येणारा वाण आहे. साधारण 105 ते 115 दिवस या वाणाचा पक्वतेचा कालावधी आहे. आणि या वाणाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी बंधूंनो, हा वाण सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये चालणारा वाण आहे. म्हणजे हलक्या जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही याची लागवड करू शकता. मध्यम स्वरूपाच्या किंवा भारी जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही या वाणाची तिथे लागवडीसाठी निवड करू शकता. स्थिर उत्पादन या वाणाचं मुख्य वैशिष्ट्य असून शेतकरी बंधूंनो, ड्रॉट टॉलरन्स हा वाण आहे. म्हणजे कमी पावसातही चांगल्या पद्धतीने टिकाव धरणारा वाण असून याचं जे उत्पादन आहे, तर ते एकरी साधारण 25 ते 30 क्विंटल पर्यंतचं जे उत्पादन आहे, तर ते एका एकरमध्ये आपल्याला मिळतं. म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीनं थोडासा कमी जरी असला, तरी कमी पावसामध्ये चांगला टिकाव धरणारा वाण असल्यामुळे शेतकरी बंधूंनो, हा वाण सुद्धा एक चांगला वाण आहे. त्यानंतर पुढचा वाण आहे शेतकरी बंधूंनो, तो आहे पायोनियरचा P3396. शेतकरी बंधूंनो, हा वाण उशिरा येणारा वाण आहे. म्हणजे जे वाणं मी तुम्हाला सांगितले त्याच्या तुलनेमध्ये हा वाण थोडासा उशिरा येणारा वाण आहे. साधारण 125 दिवसापर्यंत हा वाण जो आहे तर तो पक्व होतो. मध्यम ते भारी जमिनीमध्ये तुम्ही या वाणाची लागवडीसाठी तिथं निवड करू शकता. सिंचित क्षेत्र तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये हा वाण चांगला येतो. शेतकरी बंधूंनो, मोठी कंस या वाणाचं मुख्य वैशिष्ट्य असून खाण्यासाठी हा वाण सर्वोत्कृष्ट त्या ठिकाणी मानला जातो. आणि एकरी उत्पादनाचा जर आपण विचार केला, तर P3396चं जे एकरी उत्पादन आहे, तर ते साधारण
35 ते 40 क्विंटलपर्यंत आपल्याला मिळतं आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी उत्पादन 35-40 क्विंटलपर्यंत या वाणाचं त्या ठिकाणी घेतलेलं आहे. शेतकरी बंधूंनो, जी वाहनं मी तुम्हाला सांगितली याच्यापैकी तुम्ही कोणत्या वाहनाची निवड करणार आहे किंवा मागच्या वर्षी तुम्ही कोणत्या वाहनाची निवड केली होती आणि त्या वाहनातून तुम्हाला एकरी किती उत्पादन आलं, नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.